Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पदयात्रेला काही वेळामध्ये सुरुवात होते आणि त्यांच्या पदयात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमलेली पाहायला मिळते। आपण पाहतो या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे असतील, माजी आमदार दिलीप माने आहेत, त्याचबरोबर नरसई आडम जे माजी आमदार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर काय सांगाल, खरं तर आज पदयात्रा जोरदार जोश मोठा पाहायला मिळतो, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत, कसं पाहता या आजच्या पदयात्रेकडे आणि एकंदरीत निवडणुकीकडे? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। आता निवडणूक ही शेवटी निवडणूक असते आणि त्याच्यामुळे अलर्ट राहूनच काम करावं लागतं सगळ्यांना। पण आज आमच्या ह्या पदयात्रेमध्ये कॉम्रेड आडम मास्तर आहेत, दिलीप माने जी आहेत, आमचे कोठे महेश कोठे आहेत, आम्ही तर काँग्रेसवाले आहोतच, आणखी सगळे सहयोगी जे आमचे आहेत त्याही पक्षाचे सगळे लोक आहेत। एवढ्या उत्साहाने आम्ही आमचे जाधव साहेब आहेत, फॉर्मर भरत जाधव ते आहेत, खरटमल आहेत अध्यक्ष आमचे, तर आम्ही सगळे या ठिकाणी आता निघालेलो आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की ज्या तऱ्हेनं ह्या पदयात्रेला रिस्पॉन्स आहे तसाच रिस्पॉन्स उद्याच्या निवडणुकीमध्ये असेल। साहेब, खरं तर 5 सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रणितीताईंच्या समोर असताना देखील मोठ्या प्रमाणात प्रणितीताईंनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचार जी आहे यंत्रणा ती जोरदार राबवलेली आहे, उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळतं आहे। कसं पाहताय, खरं तर सत्ताधारी 5 आमदार असताना प्रणितीताई एकट्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। नाही, त्याचाच अर्थ असा की 5 लोक आमदार सत्तेवर असणारे आहेत आणि प्रणिती एकटी आहे, ते म्हणून हे छोटंसं उदाहरण आहे की ती उद्याच्या पार्लमेंटमध्ये काय आपली दिशा दाखवून देईल देशाला, हे त्याचं उदाहरण आहे। साहेब, खरं तर आपले काँग्रेसचे जे काही नेते आहेत, MIMचे नेते आहेत, यांना हद्दपार करण्याची नोटीस जी आहे ते काल काढलेली आहे आणि कोर्टाने तसे आदेश दिलेले आहेत। कसा हा प्रकार वाटतो, नक्की काय प्रकार आहे हा? काय ते मी बघितलं नाही, कोणीतरी मला सांगितलं, पण मी बघेन आता त्याचं। तर हे होते सुशीलकुमार शिंदेजी आणि आपण पाहतोय पदयात्रेला आता सुरुवात होते काही वेळामध्ये आणि जोरदार उत्साह जो आहे तो या पदयात्रेमध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.